नमस्कार, MCR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मी डॉक्टर गणेश जोशी सहर्ष स्वागत करतो। विधानसभा रणधुमाळी 2024च्या अनुषंगाने MCR न्यूजच्या माध्यमातून आपण विधानसभा रणधुमाळी या माध्यमातून आपण अनेक दिग्गजांच्या इच्छुकांच्या मुलाखती या ठिकाणी घेणार आहोत। त्यापैकी भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून इच्छुक असणारे तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर आज आपल्या सर्वांमध्ये उपस्थित आहेत। आपण त्यांचं मनस्वी स्वागत करू। सर नमस्कार। नमस्कार। आपण भोकर विधानसभामधून सर्वप्रथम पहिल्यांदाच काँग्रेसच्या पक्षातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली, तर याबद्दल आपण काय सांगू शकाल? मी गेल्या 20 वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या पक्षात प्रामाणिक आजपर्यंत काम केलेलं आहे आणि आपण बघितलं असेल की लोकसभा निवडणुकीच्या थोडं आधी जे काही घडामोडी आपल्या जिल्ह्यात झाल्या आणि आमचा एक काँग्रेसचा मोठा नेता भारतीय जनता पक्षात गेला आणि त्यानंतर जे काही समीकरणं जिल्ह्यात समोर आलेले आहेत, तर अशा अनुषंगानं आपण बघितलं असेल की लोकसभेच्या आधी लोकांमध्ये प्रचंड संभ्रम होता की अशोक चव्हाण गेल्याच्या नंतर या जिल्ह्यात कोणी शिल्लक राहते की नाही, अशी सर्वांमध्ये एक भीतीचं वातावरण असताना स्वर्गीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पक्षाला एक अतिशय प्रामाणिक, निष्कलंक, एक निष्ठावान, चारित्र्यवान सेनापती म्हणून आम्हाला त्या ठिकाणी ते लाभले आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकसभेचे ते उमेदवार होते आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लोकांनी भरभरून आशीर्वाद त्यांना दिला आणि 60,000 मतांनी त्यांचा विजय झाला। दुर्दैवानं ते यानंतर आपल्यातून निघून गेले आणि त्यानंतर एक पक्षाचा एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आता आपण बघितलं असेल की विधानसभेच्या निवडणुका आता घातलेल्या आहेत, काही दिवसात आचारसंहिता लागेल आणि पक्षाचं मी आजपर्यंत जे काही प्रामाणिक काम केलं, प्रत्येक बूथवर प्रत्येक कार्यकर्त्याशी जे असलेले जीवाभावाचे संबंध असतील आणि पक्षाचा एक शिपाई म्हणून आणि विचारधारेशी बांधील असलेला एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्याची काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून वेगळी छाप पडलेली आहे। अर्थातच स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांनी केंद्रामध्ये केंद्रीय मंत्र्यापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत अनेक मंत्रिपद उपभोगले आहेत आणि आपण ज्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली तो स्वर्गीय शंकरराव चव्हाणपासून ते अशोकराव चव्हाणापर्यंतचा आत्तापर्यंतचा तो एक बालेकिल्ला भोकरा विधानसभा राहिला आहे। अशा या बालेकिल्ल्यामध्ये आपण या सर्व यंत्रणेपुढे तग धरू शकाल का? काय वाटतं याबद्दल? आपण सर जे आता म्हणलात आणि आपल्या बोलण्यातच या सगळ्या गोष्टी आल्या की स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांनी जे काही काम केलं ते आमच्यासाठी अतुलनीय आहे आणि ते आमच्यासाठी श्रद्धेय आहे, त्याच्याबद्दल काही शंका नाही। आणि स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब जोपर्यंत हयात होते त्यांनी त्यांची संपूर्ण हयात काँग्रेस पक्षामध्ये घालवली आहे आणि त्यानंतर अशोक चव्हाण जे आजपर्यंत त्यांचे सुपुत्र म्हणून या पक्षात काम केलं आणि ते फक्त आणि फक्त आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की भोकर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। हा काय कोणी एका व्यक्तीचा किंवा एका कुटुंबाची काही मक्तेदारी नाही, तर हे काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असल्यामुळं काँग्रेस पक्षाचे नेते अशोक चव्हाण होते म्हणून त्यांना आजपर्यंत लोकांनी स्वीकारलं आणि त्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश केला आणि भारतीय जनता पक्षात ते गेले। त्यानंतर त्यांचा जो जनाधार कुठेही हल्ला नाही, म्हणजे काँग्रेसचा जो जनाधार होता तो आपण लोकसभेच्या निवडणुकीला देखील बघितला असेल की ते काँग्रेसशी बांधील राहून काँग्रेससोबतच ठाम राहिले। त्यामुळं आज घडीला आमच्या विरोधात अशोक चव्हाणांच्या माध्यमातून प्रचंड पैसा, सत्ता, दबाव या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा सर्वसामान्य मतदारांवर आणि त्यांचा असलेला आशीर्वाद आणि त्यांनी आम्हाला जे काही प्रेम आज ते देत आहे त्याच्यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे की त्यांनी त्या यंत्रणेचा किती देखील गैरवापर जरी केला तर हा बालेकिल्ला काँग्रेसचा आहे आणि तो बालेकिल्ला काँग्रेसचाच आबाधित राहील याचा ठाम विश्वास आमच्या मनावर आहे। आपण आत्ता असं बोललात की पैसा किंवा सामदाम दंड असा जो विषय आहे, काँग्रेससमोर भोकर विधानसभांमध्ये मोठं आव्हान असणार आहे। या ठिकाणी भाजपचा सामदाम दंडवाला सर्वच याच्यामध्ये स्ट्रॉंग उमेदवार आपल्या अपोजिटमध्ये किंवा आपल्या विरोधात उभा असणार आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला जर काँग्रेस पक्षश्रेष्ठीने तिकीट दिलं असं गृहीत धरू आपण, तर यापुढे तुमचा टिकाव लागू शकेल? कारण आपल्याला नम्रपणानं सांगतो की आज घडीला संपत्तीच्या बाबतीत जर माझं व्यक्तिगत आपण उदाहरण घ्याल तर मी एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला कार्यकर्ता आहे। माझी जे जमेची बाजू एवढीच आहे की मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि आजपर्यंत प्रामाणिक पक्षाची सेवा मी त्या ठिकाणी केलेली आणि या माध्यमातून कुठलंही
या राजकारणाच्या माध्यमातून गुत्तेदारी म्हणा किंवा इतर मार्गाने मी काही कुठल्या पैशाच्या याच्यात कधी गेलो नाही. आणि आज घडीला मी ज्या आत्मविश्वासावर लढतोय ते फक्त एवढंच आहे की मी ज्या लोकांच्या सुखात दुःखात रात्रंदिवस प्रामाणिकपणे काम केलं, या सगळ्या लोकांच्या पाठबळावर, सगळ्या लोकांच्या आशीर्वादावर मला एवढा आत्मविश्वास आहे की जे काय आपण म्हणलात की या मतदारसंघात साम दाम दंड हे सगळं जरी वापरलं तर लोक या कुठल्याही प्रलोभनाला भुलणार नाहीत आणि माझ्यासारख्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर ते आशीर्वाद आपला निश्चितच देतील, हे मला या ठिकाणी विश्वास आहे. आपण काँग्रेस पक्षामधून भोकर विधानसभेमध्ये उमेदवारी काँग्रेसमधून मागितलेली आहे किंवा मागत आहात आणि ती इच्छा आपण व्यक्त केली. ही इच्छा व्यक्त केल्यानंतर आपल्याला या मतदारसंघामध्ये काही लोकांचे दबाव वगैरे आले किंवा काही एखादा दबाव वगैरे निर्माण झाला किंवा आपल्याला काही थोडक्यात काही दबाव म्हणाल्यापेक्षा काही धमक्या वगैरे आल्या किंवा उभं राहू नको अशा काही सूचना मिळाल्या. कारण काँग्रेस पक्षामध्ये आजपर्यंत जे काही चाललं नांदेड जिल्ह्यामध्ये ते अशोकरावांचं पाठबळ होतं. आपण अशोकरावांच्याच माध्यमात 20 वर्ष त्यांचा एक राईट हँड म्हणा किंवा त्यांचे समर्थक म्हणून कट्टरपणे आपण त्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपली जी काही कार्यकर्ता म्हणून ती भूमिका निभावली. अशा परिस्थितीमध्ये आपण 20 वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये आपल्याला काही दबाव निर्माण झाला का? आपल्याला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की काँग्रेस पक्षात काम करत असताना मी आपण जे म्हणलात 100% खरं आहे की अशोक चव्हाण हे या जिल्ह्याचे सगळ्यात मोठे नेते होते आणि आम्ही ज्या पक्षात काम करतो त्या पक्षाचे ते नेते असल्यामुळं त्यांच्या नेतृत्वात एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून मी आजपर्यंत काम केलेलं आहे. आणि हे झाल्याच्या नंतर आपण जे म्हणलात की या दबावाच्या आणि या गोष्टीचं मनापासून खरं तर वाईट वाटते की जेव्हापर्यंत हे काँग्रेसमध्ये होते तेव्हापर्यंत कुठलंही माझ्या कामाच्याबद्दल शंका करावी किंवा कुठे हे करावं असं कुठलंही काम मी केलं नव्हतं. आज घडीला अशोकराव चव्हाण यांचं आमचं काही व्यक्तिगत भांडण नाही, ते फक्त आणि फक्त विचारधारेची ही लढाई आहे. त्यांनी काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात गेले आणि मी काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष विचारधारेला मानणारा एक कार्यकर्ता आहे. त्यामुळं ते आज दुसऱ्या पक्षात गेलेले असताना असंख्य माध्यमातून म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून आमच्या सोबत राहणारे जे काही आमचे सहकारी आहेत जीवाभावाचे यांना त्या कारणातून खूप प्रमाणात दबाव देण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे. माझ्या व्यक्तिगत बाबतीत आपल्याला सांगायचं झालं तर मी खरं तर या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी जाहीरपणे सांगू शकत नाही, पण माझ्या कुटुंबियावर दबाव आणण्याचं घाणेरडं प्रयत्न या नेते मंडळीकडून केला जात आहे. मला आमिष द्यायची त्यांची हिंमत नाही, कारण त्यांना माहीत आहे की हे पक्षाला पैशाला किंवा इतर कोण्या प्रलोभनाला भुलणारा हा कार्यकर्ता नाही हे त्यांना देखील माहीत आहे. त्यामुळं हे सगळं केलेलं असताना सुद्धा मी ठामपणानं फक्त पक्षाशी एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक राहून या ठिकाणी काम करतोय आणि मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे लोकांवर आमच्या कामावर आणि आमच्या पणावर आणि आमच्या पक्षाशी असलेल्या निष्ठेवर आमचा पूर्ण विश्वास आहे आणि लोक हे सगळं बारकाईनं सगळ्या गोष्टी बघतायत. त्यांना मी सांगायचीच काही आवश्यकता नाही, लोक हे सगळे आज जाणून आहेत. त्यामुळे लोकांना सुद्धा या गोष्टीची त्या ठिकाणी जाणीव आहे की हे कार्यकर्ता जर वाचला तरच या येणाऱ्या काळात कोणीतरी विचारधारेला बांधील राहून आणि पक्षाला हे करून पुढे येईल आणि हे कार्यकर्ता जर काही याचं कमी जास्त झालं तर यापुढे कोणी हिंमत देखील करणार नाही. त्यामुळं मला असं वाटतं की हे जनतेची निवडणूक आहे, जनतेनंच हातात घेतलेली आहे आणि ते भरभरून प्रेम माझ्यावर देतील असं मला या ठिकाणी ठाम विश्वास आहे. आपण आता तसं बोलताना जनतेची निवडणूक आहे आणि जनताच भरवून आपल्याला मतदान करेल. जसं आपण असं बोललो की काँग्रेसचा बालेकिल्ला भोकर विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे, तर भोकर हा आपला परिसर आहे, म्हणजे आपलं त्या भागामध्ये बालपण असेल किंवा तिथं लहानाचे मोठे झाला असेल आपण. तर एकंदरीत लोकांनी काँग्रेसला स्वीकारलं होतं की अशोकरावांना स्वीकारलं होतं? मी साहेब आपल्याला जर सांगितलं की लोकांनी काँग्रेस पक्षाला स्वीकारलेलं आहे. या लोकांमधली आज जे काही विचारधारा म्हणजे माझी वैयक्तिक दुसरी पिढी या काँग्रेस पक्षात आहे. म्हणजे मी वयाच्या 20व्या 18-19व्या वर्षापासून जे पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय ते आज माझं 39 वर्ष वय झाले. माझ्या वडिलाची संपूर्ण हयात शंकरराव चव्हाण साहेबांच्या आणि विशेष करून साहेबराव बापू बारडकर हे आमच्या वडिलांचे गुरु होते, त्यांच्या माध्यमातून त्यांचीसुद्धा हयात गेली. त्यामुळे आजपर्यंत भोकर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व्यतिरिक्त कधीच कोणी निवडून आलेलं नाही. त्यामुळं काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत किंवा काँग्रेसचे विचार हे सर्वसामान्याच्या तळागाळापर्यंत रुजलेले आहेत. त्यामुळं आपण जसं म्हणलात की हे काही कोण्या एका व्यक्तीमुळं नाही तर पक्षामुळं लोक आजपर्यंत काँग्रेससोबत राहिले. अगदी आपण जसं म्हणलात की ह्या व्यक्तीमुळे नाही तर काँग्रेसमुळे हा बालेकिल्ला राहिला, तिथं काँग्रेसचाच उमेदवार निवडून आलेला आहे.
आता आपल्यासारखे अनेक जण काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत उमेदवारी मागायला, किंवा आपल्यापेक्षा एक काम केलेले जास्त असतील, पक्षामध्ये एक निष्ठेने काम केले काँग्रेस पक्षात असतील, बऱ्याच कार्यकर्त्यांना अद्यापर्यंत संधी मिळाली नाही. आणि इथे काँग्रेस पक्षामध्ये अशी भूमिका होती की अशोकराव म्हणाले त्यालाच तिकीट हे फायनल व्हायचं, हे जग जाहीर आहे. अशा परिस्थितीमध्ये आता इथं गॉडफादर तुम्हाला सध्या नांदेडमध्ये तिकीट वाटप असणार, गॉडफादर कोण आहे, एक प्रश्न नंबर 1. आणि नंबर 2 की जर तुमच्या व्यतिरिक्त चांगलं जर त्या ठिकाणी काँग्रेसमध्ये उमेदवार मिळाला तर काँग्रेसबद्दल आपली भूमिका या विधानसभेच्या काळात काय असणार आहे? मी या ठिकाणी आपण जसं म्हणलात की खरं तर गॉडफादर हा विषय जेव्हापर्यंत अशोकराव चव्हाण या पक्षात होते तेव्हापर्यंत हे चाललं. पण यानंतर आता परिस्थिती अशी आहे, पक्षाची जे सिस्टम आम्ही अनुभव आलो सगळ्या गोष्टीनं, आज इथं जे काय होते पक्षाचे एका ना एका गोष्टीचं रिपोर्ट पक्षाच्या वरिष्ठापर्यंत जातोय. त्यामुळं आज घडीला गॉडफादर म्हणण्यापेक्षा जनता हीच आमची गॉडफादर आहे. म्हणजे पक्षाची जे सिस्टीम आहे आज काँग्रेस पक्षाची, जे आदरणीय राहुलजी गांधी या देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसची बांधणी अशी झालेली आहे की काँग्रेस पक्षात आज घडीला जो कोणी या ठिकाणी त्याची निष्ठा, त्याचा प्रामाणिकपणा आणि त्याचा जनतेशी असलेले संबंध आणि निवडून येण्याची क्षमता, फक्त एवढ्या गोष्टीचा विचार करून याच्या सगळ्या गोष्टीचे सर्वे आज जिल्ह्यात चालू आहेत. जवळपास मला वाटते 2-3 सर्वे त्यांच्यापुढे झालेले देखील असतील. त्या सगळ्या सर्वेचा अभ्यास करून मागं आदरणीय नाना पटोले साहेब जेव्हा नांदेडला आले होते त्यांनी असं आव्हान केलं होतं की कोणीही उमेदवारी मागण्यासाठी माझ्याकडं मुंबईला किंवा कोण्याच नेत्याकडे जायचं नाही, तुम्ही फक्त ग्राउंडला काम करा, जे काय तुमचं काम असेल ते सगळा रिपोर्ट माझ्यापाशी येईल आणि मी जर तुम्ही निवडून येण्याची क्षमता असेल तर तुम्हाला येऊन मी तिथं उमेदवारी देईल, तुम्हाला कुठे कोणाच्या दारात जायची गरज नाही. त्यामुळं या सगळ्या यंत्रणेवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि मी जे काही काम केलं आजपर्यंत या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी दखल होईल याबद्दल मला 100% विश्वास आहे. आणि दुसरी गोष्ट, आपण जे म्हणलात काँग्रेस पक्षाकडं जवळपास 12-13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत, तर पक्ष या सगळ्याची चाचपणी करून या वेळेस या सगळ्या परिस्थितीमध्ये जो कोणी या काँग्रेसचे सीट निवडून आणण्यासाठी, जसं आपण बघितलं असेल की साम दाम दंड सगळ्या गोष्टीचा वापर, यंत्रणेचा गैरवापर सगळा होणार आहे. तर हे सगळ्यात देखील जो कोणी ठामपणे टिकून राहील, जो पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून पुढे येईल आणि जनता ज्याला मनातून स्वीकारेल की जनतेला वाटेल की याची निवडून येण्याची क्षमता आहे, याला पक्षाने उमेदवारी दिली पाहिजे, तर या सगळ्या गोष्टीच्या आधारावर जनता विचार करेल. आणि या उपरही पक्षानं जर माझ्यापेक्षा कदाचित चांगल्या कोण्या उमेदवाराला जरी संधी दिली तर पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी त्याला निवडून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न मी एक कार्यकर्ता म्हणून करील असा या निमित्तानं सांगतो. जसं आपण सांगितलं की मी तळागाळातला कार्यकर्ता आहे आणि मी जनतेत जाऊन काम केलेलं आहे. आपल्याला माहिती आहे की गेल्या 1 वर्षापासून जरांगे पाटलांचं आरक्षणासंदर्भामध्ये रान पेटलेलं आहे आणि या संदर्भामध्ये कुठलेही आमदार, सत्ताधारी असो विरोधी पक्षातले असो कुठलेही असो, कोणीही 100% गॅरंटी द्यायला तयार नाही की हे आरक्षण मिळणार म्हणून. पण सत्ताधाऱ्याच्या व्यतिरिक्त थोडासा विरोधी पक्षावर काहीतरी थोडासा या मुद्द्यावरती बराच विश्वास जरांगे पाटलाच्या ग्रुपचा किंवा जरांगे पाटलांचा असेल. आपण असं गृहीत धरू की तुम्हाला उमेदवारी मिळाली, तुम्ही निवडून आलात, तर आरक्षणाबाबतीमध्ये जरांगे पाटलांचे जे मागण्या चालू आहेत तर ते आरक्षण खरंच मिळेल का, याबद्दल आपण काय सांगू शकाल? बघा, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि आपण बघितलं असेल की गेल्या 12-13 महिन्यापासून जो गरजवंत मराठा समाज आहे, मी देखील त्या समाजातून येतो आणि या समाजाची दयनीय अवस्था मी माझ्या डोळ्यानं अनुभवलेली आहे. म्हणजे काही लोक श्रीमंत असतील, काही लोक जमीनदार असतील, त्यांना शिक्षणासाठी त्यांच्या पाल्याला चांगलं उच्च शिक्षण देण्यासाठी पुरेशी व्यवस्था त्यांच्याकडे असेल, पण काही कुटुंब असे आहेत की ते काम करत असताना त्यांच्यामध्ये पोटेन्शियल असून, गुणवत्ता असून देखील त्यांच्या फक्त आरक्षणामुळे म्हणा किंवा या सगळी फीस असेल किंवा या सगळ्या गोष्टीमुळं त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागते. त्यामुळं जे जरांगे पाटलासारखं एक प्रामाणिक, निष्कलंक, एक अतिशय चांगलं नेतृत्व या निमित्तानं समाजाला भेटलं आहे. आणि ही मागणी काय आजची नाही, खूप वर्षापासूनची ही मागणी आहे. पण पहिल्यांदा असं झालं आहे की जरांगे पाटलासारखं एक अतिशय चांगला समाजाला त्या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्यामुळं गरजवंत मराठा समाज एक खूप ताकदीनं त्यांच्यासोबत आहे. आणि मी गेल्या 12-13 महिन्यापासून जेव्हा या आंदोलन सुरू झालं तर एक समाजाचा घटक म्हणून मी देखील त्या आरक्षणाच्या या लढाईमध्ये एक छोटा सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला. मी त्यावेळेस युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष होतो. जिल्हाध्यक्षपदाचा मी राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ
या आंदोलनात त्या ठिकाणी सहभागी होतो. आणि आपण जे म्हणलात, खरं तर हे सगळ्या मागण्या हे न्याय हक्क मागण्या आहेत आणि सर्वसामान्यांचा रोष शासनावर याबद्दल आहे की ज्या वेळेस आम्ही वेळोवेळी जरांगे पाटील उपोषणाला बसतात, कोणीतरी प्रतिनिधी येते, त्यांना डेडलाईन देते, त्यानंतर या मागण्या त्यांच्या सोडू म्हणून शब्द दिला जातो, पण प्रत्येक वेळेस फसगत समाजाची झालेली आहे. आणि शेवटचा एक निर्णायक लढा म्हणून जेव्हा आम्ही मुंबईला त्या ठिकाणी गेलो होतो, त्या ठिकाणी देखील राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले. त्यांनी लेखी स्वरूपात जे जरांगे पाटलांच्या मागण्या होत्या, म्हणजे समाजाच्या जे मागण्या होत्या त्या आम्ही पूर्ण करू असं लेखी त्या ठिकाणी आश्वासन दिलं. पण दुर्दैवानं त्यांनी जेवढे आश्वासन दिले त्या ठिकाणी देखील जरांगे पाटील म्हणले होते की आपण जे काय आश्वासन देत आहे या ठिकाणी आम्ही गुलाल देखील त्यांनी नेऊन लावला. तर जरांगे पाटील म्हणले की गुलाल तुम्ही आज लावताय, पण या गुलालाचा जर अपमान झाला तर जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं झालं देखील असंच की त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि पूर्णपणे फसगत या सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम केलं आणि त्याचं उत्तर त्यावेळेसच्या लोकसभेच्या निवडणुकीतून समाजानं दिलं. आणि आपण जे म्हणलात की जर मला या ठिकाणी संधी मिळाली एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याची, तर मी 100% जरांगे पाटलांच्या जे काही मागण्या आहेत, म्हणजे त्यांच्या काही व्यक्तिगत मागण्या नाही, ते काही त्यांच्या कुटुंबियासाठी मागत नाहीत, हे गरजवंत मराठा समाजाच्या जे काही मागण्या आहेत ते सोडवण्यासाठी एक समाजाचा घटक आणि एक कार्यकर्ता म्हणून निश्चितच ते काम पूर्ण करण्यासाठी मी माझे प्रामाणिक प्रयत्न राहतील, हे 100% या ठिकाणी सांगतो. जाता जाता एक शेवटचा प्रश्न, सध्या भोकर विधानसभेमध्ये कुठली आव्हाने आहेत? भोकर मतदारसंघात आजपर्यंत दुर्दैवानं ज्या काही निवडणुका झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीत स्वर्गीय शंकरराव चव्हाण साहेबांचं जे काही काम होतं त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. आमच्या अर्धापूर मुदखेड तालुक्यात पूर्णपणे बागायत शेती त्यांच्यामुळं त्या ठिकाणी इसापूर धरणाच्या किंवा वेगवेगळ्या धरणाच्या माध्यमातून झाली. पण त्यांना जाऊन अशोकराव चव्हाण या ठिकाणी सक्रिय होऊन त्यांच्या राजकारणात ते सुद्धा 2दा मुख्यमंत्री होते, उद्योगमंत्री होते, त्यांचे सांस्कृतिक मंत्री होते, महसूल मंत्री होते, असे असंख्य मंत्रालय त्यांच्याकडे होते. ते या सगळ्या काळात दुर्दैवानं प्रत्येक निवडणुकीत आम्ही निवडणूक आली की आमच्या कार्यकर्त्यासहित अशोकराव चव्हाण साहेबांचं एकच राहते की शंकरराव चव्हाण साहेबांनं काम केलं आणि त्याच्या पुण्याला जागा मतदान करा. लोकांनी वेळोवेळी त्यांच्यावर विश्वास टाकला, पण जे काही काम अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून व्हायला पाहिजे होतं त्यांना सुद्धा खूप मोठा काळ, प्रदीर्घ काळ त्यांचा या राज्याचा प्रमुख म्हणून गेला, म्हणजे एक सत्तेतलं एक प्रमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडं वेगवेगळ्या मंत्रिपदाच्या किंवा मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून संध्या आल्या. पण कुठलंही असं भरीव येणाऱ्या काळात आम्ही सांगू शकू असं काम या निमित्तानं झालेलं नाही. जसं की आमच्या मतदारसंघात खूप मोठा शिक्षणाचा त्या ठिकाणी जे 12वीच्या नंतरच्या विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सुविधा पाहिजे, त्यामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज असेल, ॲग्री कॉलेज असेल किंवा मेडिकलच्या संदर्भातले कॉलेज असतील किंवा वेगवेगळ्या ITI किंवा जेणेकरून विद्यार्थ्यांना 12वीच्या नंतर व्यावसायिक शिक्षण घेऊन त्यांचं कुठेतरी जीवनमान उंचवण्यासाठी जे काही करण्यासाठी संस्था लागत होत्या ते कुठली एकही संस्था आमच्या मतदारसंघात आजपर्यंत झालेली नाही. पाण्याच्या बाबतीत अर्धापूर मुदखेड हे कॅनॉल आलेलं आहे, पण भोकर तालुक्यात आज घडीला उन्हाळ्यात एवढी वाईट अवस्था असते की तिथं शेतात तर सोडा पण प्यायला देखील पाणी राहत नाही. त्यामुळं पाण्याचा फार मोठा प्रश्न भोकर तालुक्यातला आहे. शिक्षणाचा प्रश्न आहे, विशेष करून जे तरुण या ठिकाणी आमच्या इथं आपल्या या तिन्ही तालुक्यातले आहेत त्यांच्या पहिले म्हणजे मुख्य व्यवसाय सगळ्याचा शेती आहे. तर शेतीच्या माध्यमातून आपण बघितलं असेल की पूर्वजांना आपल्या सर्व ते कोण्याही समाजाचे देखील असो पण एक शेती होती, पण कालांतरानं कुटुंब वाढत गेले, विभक्त कुटुंब पद्धती झाल्या, घरचे माणसं वाढले आणि तरुण बरेच जण भूमिहीन झालेले आहेत. त्यामुळं काम करण्यासाठी एक चांगला उद्योगमंत्री अशोकराव चव्हाण होते, मुख्यमंत्री होते, या भागात येणं गरजेचं होतं, पण एक देखील उद्योग या भागात सुरू करता आला नाही. त्यामुळं शिक्षण असेल, आरोग्याच्या बाबतीत कुठला मोठा हॉस्पिटल त्या ठिकाणी नाही, आरोग्याच्या बाबतीत असेल, शिक्षणाच्या बाबतीत असेल, उद्योगाच्या बाबतीत असेल किंवा इतर सगळ्या विकास कामाच्या बाबतीत असेल, हा फार मोठा अनुशेष या मतदारसंघात राहिलेला आहे. आणि येणाऱ्या काळात जर आम्हाला संधी मिळाली तर एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून या भागात विकास करण्यासाठी निश्चितच आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगतो. मी तुम्हाला शेवटचा प्रश्न म्हणत होतो, पण आपल्या प्रश्नात आणखी एक प्रश्न असा आहे की अशोकराव चव्हाण 2दा मुख्यमंत्री राहिले आणि मंत्रिमंडळामध्ये तर अनेक वेळा होते आणि भोकर हा विधानसभा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला, जसं तुम्ही म्हणालात की काँग्रेसला जनतेनं स्वीकारलेला आहे, व्यक्तीला नाही.
मग सर्व हातात असताना आपण ज्या प्रमुख मागण्या आपल्याला विचारल्या की आपल्यासमोर आव्हाने काय आहेत, आणि आपण सांगितलं की आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी ह्या सर्वच सुविधा आहेत. मग या ज्या 5 प्रमुख सुविधा आहेत त्यापैकी ह्या जर सुविधा सुटल्या नसतील सत्तेत असताना आणि मुख्यमंत्री असताना देखील, म्हणजे पुलाचे बांधकाम केले किंवा ब्रिज फ्लायओव्हर केली, हा विकास आपण म्हणत नाही. जनतेला जोडणारा विकास आपण म्हणतो, किंवा जनतेला जसं आपण आरोग्याचा विषय काढला. तर आपण सत्तेमध्ये गेल्यानंतर आपल्याला वाटतं की हे 100% यशस्वी होईल? निश्चितच. कारण काम करत असताना मी एक छोटंसं खरं तर उदाहरण देतो. या निमित्तानं आपल्याला कदाचित ते याच्याशी संगत असेल नसेल मला माहीत नाही, राजकीय भाग वेगळा. पण ज्या वेळेस 2019मध्ये नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात DP सावंत यांचा पराभव झाला, ते काँग्रेसचे आमचे नेते आहेत. आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांचं एक त्या ठिकाणी स्टेटमेंट होतं की नांदेड आता 20 वर्ष या ठिकाणी मागं गेलं. म्हणजे DP सावंत साहेबासारख्या एका चांगल्या व्यक्तीला लोकांनी पाडलं आणि बालाजी कल्याणकर त्या ठिकाणी निवडून आले. त्यांचा पक्ष जरी वेगळा असेल तर त्या या ठिकाणी निवडून आले आणि आता नांदेड विकासाच्या बाबतीत खूप मागं जाणार आहे. आणि त्यांचं स्वतःचं स्टेटमेंट यानंतर 2024ला ते भाजपमध्ये गेले आणि त्यांचं स्टेटमेंट मी पेपरला वाचलं की बालाजी कल्याणकर हे विकास पुरुष आहेत. म्हणजे पक्ष गेल्याच्यानंतर हे सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुम्ही भावना प्रामाणिक असेल आणि तुम्हाला काम करायची त्या ठिकाणी मनातून लोकांची एकरूप होऊन काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही पाठपुरावा केला असताना, कारण विकास काय कोणी कोणाच्या घरातून करत नाही, हे शासन असते आणि शासन स्तरावर त्याला पाठपुरावा करण्यासाठी आपली भावना प्रामाणिक पाहिजे आणि जनतेविषयी असलेली तळमळ, या 2च गोष्टी त्या ठिकाणी पाहिजे. आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की यावेळेस 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. हे जनतेचा कौल जे आम्हाला रोज जाणवतो. आणि सत्तेतला एक लोकप्रतिनिधी म्हणून जर लोकांनी काम करायची, अर्थातच ते गोष्टी पुढच्या आहेत, उमेदवारी आणि निवडणुका या सगळ्या गोष्टी पुढच्या आहेत, पण जर लोकांनी काम करायची संधी दिली तर निश्चितच एक प्रामाणिकपणानं या भागातला जेवढा अनुशेष मागे राहिलेला आहे तो सत्तेतला एक लोकप्रतिनिधी म्हणून हे पूर्ण करून घेण्यासाठी 100% मी त्या ठिकाणी रात्रंदिवस प्रयत्न करेल, एवढंच या निमित्तानं सांगतो. निश्चितच रणधुमाळी 2024च्या अनुषंगाने आज आपल्या समवेत तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर हे आज आपल्यामध्ये उपस्थित राहिले. त्यांनी अनेक प्रश्नाची उकल या माध्यमातून आपल्या समवेत केली. भोकर विधानसभा मतदारसंघ हा अतिशय बालेकिल्ला राहिला. स्वर्गीय शंकरराव चव्हाणापासून ते अशोकराव चव्हाण यांचा बालेकिल्ला राहिले. या ठिकाणी इच्छुक उमेदवार, काँग्रेसमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून पप्पू कोंडेकर हे उमेदवारी मागू इच्छितात किंवा त्यांची त्या मतदारसंघातून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. आणि जनतेने काँग्रेसला स्वीकारला असून कोण्या व्यक्तीला स्वीकारला नाही. एकंदरीतच हा जो रोष बघितला आपण, तर जनतेचा जो कौल आहे सध्याही त्या विधानसभा मतदारसंघाचा काँग्रेसलाच आहे, असं एकंदरीत या आपल्या चर्चेवरून लक्षात आलं. आपल्याला या ठिकाणी तिरुपती उर्फ पप्पू पाटील कोंडेकर यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं MCRच्या वतीने मी पुनश्च एकदा स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमस्कार.